हॅलो, मी नंदिनी. स्वागत आहे सर्वांचे नंदिनी व्लॉग्समध्ये. नाश्त्यासाठी ॲवोकाडोचं सँडविच केलं. त्याची रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. कमी साहित्यात आणि झटपट केलं होतं. मस्त झालं होतं. यांना आवडतं म्हणून बनवलं होतं. रोज वेगवेगळं बनवलं ना नाश्त्यासाठी तर खाणारही खातो आणि बनवायला मजा येते. सगळं घेतलं का ग? किती वेळ आहे अजून? भरपूर वेळ आहे ना. कुठं जायचं बसायला? दिवस सुरू व्हायच्या आधीच थकले. आहे ना, हिला सोडून या ना. वेळ आहे का जायचंय ग? 5 मिनिटं उकळेल का? हा. जेवण वगैरे घरातले काम सर्व पटपट आवरलं. ज्योतीच्या तांदळाच्या पापड्या करायच्या आज, त्याच्यामुळे सर्व पटपट आवरून घेतलं आणि माझं आवरलं का 10-15 मिनिटात मी लगेच ज्योतीच्या पापड्या करायला जाणार आहे. राउटरची सारखी रेंज जाऊ राहिली. बिचारा माझ्या नातालाच काळजी आहे. तो रिपेअर करतोय. त्याला फोन नाही केला का रे? नाही तर मग कालच्या सारखं तू फोन केला का लगेच राउटर चालू होऊन जाईल. काल असंच झालं होतं ना. करू राहिलाय हो. काल काय चालतं रे हो? माझ्या सुनबाईने पावडे तयार करून ठेवले आमच्यासाठी. ती पण चांगली झाली बरं का, मस्त झाली खिशी. आज ज्योतीच्या तांदळाच्या पापड्या होत्या. आम्ही चौघींनी मिळूनच केल्या आणि तांदळाच्या पापड्यांची खिशी पण नागलीच्या पापड्यांसारखीच घेतली. सेम प्रोसेस. कोणत्याही वाळवणाचं काम ग्रुपनेच करायला मजा येते. आम्ही नेहमी ग्रुपनेच करतो. मी मागील व्हिडिओत पण सांगितलं होतं. तर ज्योतीचे तांदळाचे पापड होते हे. उन्हात वाळत ठेवले दिवसभर. तर बाहेर खूप छान आवाज येतोय. कसला येतोय चला दाखवते तुम्हाला. छान आवाज येतोय कोकिळाचा आणि शुभ पण असतं ऐकलेलं, पण कुठे आवाज येतोय बघते मी. दुपारी मिस्टरांनी मस्त आईस्क्रीम आणलं होतं. तिघांनी पण खाल्लं. घ्या. खूप दिवसाने आज शेतात चालले. तुम्हालाही माझं शेत दाखवते चला. पाठीमागच्या शेतात कांदे होते, ते काढून 15 दिवस झाले. 1.5 फुटाची सरी, 6 इंच टोकन पद्धत आणि ड्रिपवर लावली. स्वीटकॉर्न CP2 व्हरायटी आहे आणि 2 महिन्यात येईल की 2 महिन्यात येईल ना शुभमचे पप्पा? 2.5 महिन्यात का? 2.5 महिन्यात येईल. तर मिस्टर आले होते शेतात फिरायला, तर त्यांच्याबरोबर मी पण आले. मला पण बघायची होती. मकाला किती दिवस लागतो? 2.5 महिन्यात येईल का? आता डायरेक्ट पावसाळ्यात येईल का? हे शेतातलं पपईचं झाड आहे. याला 12 महिने भरपूर पपया असतात. आतापर्यंत 150-200 पपया झाल्या असतील. याला किती निघाले असतील शुभमचे पप्पा? जास्त ना? 20 जाळ्या का? 12 महिने ह्या झाडाला पपया असतात. शेतातलं फ्रेश वातावरण होतं आणि गप्पा मारायलाही सर्व जमले होते. 3-4 मिस्टरांचे मोठे भाऊ जगुनाना आणि पुतण्या किरण. आम्ही 4घांनी मस्त गप्पा मारल्या. जाऊबाई पण होत्या मोठ्या, शोभाताई. त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांचं एकमेकाचं विचार विनिमय चालू होतं. भारी वाटतं जेव्हा सगळे निर्णय एकमेकाला विचारून घेतात तेव्हा. आणि आमच्या तिघांचे शेत शेजारीचे, किरणचं, आमचं, जगुनानाचं. त्याच्यामुळे अशा गप्पा आम्ही नेहमी मारतो जेव्हा आम्ही फिरायला जातो तेव्हा. माझे मिस्टर सर्वात लहान आहे, शेवट नंबर आहे आम्ही. त्याच्यानंतर आंब्याच्या बागेत आलो. आंब्याची बाग आहे आमची. कैऱ्या न्यायला आलो होतो. यावर्षी एवढे आंबे नाही आलेले झाडांना. असं मिस्टर येताना घेऊन येतात. आज खूप दिवसानंतर मी शेतात चक्कर मारायला आलते, म्हणजेच फिरायला आले होते. पेरूची पण बाग आहे आणि भरपूर फळझाडं लावलेले. पावसाळ्यात ही बाग नक्की दाखवेल तुम्हाला मी. पेरूची बाग, आंब्याची बाग, फळाच्या फुलांच्या झाडांची मला, माझ्या मिस्टरांना, मला दोघांना पण आवड आहे. दर पावसाळ्यात वृक्षारोपणचा कार्यक्रम करतो आम्ही. कैरीचं इन्स्टंट लोणचं आणि गुळ आंबा, साखर आंबा असे प्रकार मी नेहमी बनवते. घरच्या कैऱ्या, त्याच्यामुळे फायदा होतो. आता थोडासा कढीपत्ता घेते मस्त आणि घरी जाते.
त्यांनी मोबाईलवर सर्व मोशन डिटेक्टेड वगैरे त्याच्या सूचना येत राहतात. तसंच लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर सर्वांना जातात. दीदीला शुभमला कळून जातं. हर्षूच्या भाषेत हर्षूला म्हटलं का काय नाही चेहरा काय माझ्या चेहराच हसरा आणि त्याच्यामध्ये तसं काही वाटतं. ओमचं कडं जगुणाने सांगत होते गाडीला होतं म्हणे 2 दिवस. ते क्रिकेट खेळायला गेले ना तर ते हातातून बॉल फेकताना पडलं. मग त्याने त्याच्या मित्राकडे दिलं. त्याच्या मित्राने ते ठेवायचं कुठं खिशात ना ते गाडीला अटकून ठेवलं आणि तो त्याला विसरून टाइम झाला मला निघून. आणि मग त्याच्या लक्षातच नाही. त्याला वाटलं हरवलं बोलला नाही बरं का घरामध्ये. आणि मग आता जगुनाना बोलले ना तेव्हा मग जगुनानाने काय केलं कृष्णाकडे दिलं. कृष्णाने आणून दिलं गुपचूप. आणि कृष्णाला काय सांगितलं का सांगू नको त्यांच्या घरामध्ये. म्हणजे त्यांना वाटत ऐका पोराला बोलणे बसत. ओमच्या पप्पाला पर्सनली सांगून दिलं. अरे ओमचं कडं माझ्या गाडीला होतं. आम्ही आता मग मळ्यात गेलो ना तेव्हा चर्चा झाली. तेव्हा जगुनाना सांगत होते म्हणजे बरं झालं आपल्याच माणसाला सापडलं. नाही ना जगुनाना त्यावरती 2 कार्यक्रम अटेंड करून आला त्या गाडीला. गाडीवरती वर्ष श्राद्धाला अजून कुठेतरी घरभरणीला ते कडं गाडीलाच अटकलेलं जगुनानाची. हा ना 2 दिवस ओमच्या हातात होतं प्रियाचं बी कडं. 2 दिवस. अरे ओम काय रे अरे ती आत्याला मी फोन करून सांगितलंय माझ्याकडे. ती म्हणे तुझ्याकडेच राहू दे. म्हटलं शाबास तुम्ही दोघं ना भोळे पण दोघे सगळे आमचे टोटल. त्यांना कोणाशी कसं बोलायचं पक्की आड्या येऊन गेली. शिवमचं काही नाही एवढं. हा शिवमचं बी नाही एवढं. ते गाडीवरून नाही का ओमला म्हणे चावी जागी नाही का यांचे कपडे भरता त्या कपड्यातच माझी अंगठी. आणि गाडीतून उतरल्यावर माझं लक्ष गेलं. अरे गेली ओम आणि कोण होतं आमच्याला जोडी शेजारच्या अण्णाला नेलं. आणि तिथं आम्ही रविभाऊच्या गाडीत आलो ना. रविभाऊच्या गाडीतून आम्ही कुठं उतरलो तिथं शोधित होता. मग मी फोन केला अगं हाय म्हणे. आणि तू चांदीची नाही ते सामान वगैरे मी काढलं सगळं साड्या वगैरे आपण दोघींनीच भरल्या ना ते. छोटा डॉन आला इतक्यात कॉलेजवरून. आज सबमिशन होतं का ग. टेस्ट सोमवारी आहे का एक्झाम आहे. एक्झाम आहे का सोमवारपासून. हा का. संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त कडक बाजरीची भाकर, खुरासणीची चटणी, भेंडी बटाट्याची भाजी आणि शेतातून आणलेल्या कैरीचं इन्स्टंट लोणचं बनवलं. तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नंदिनी व्लॉग्स.